आहोत. पहा, आपली हेल्थ महत्वाची आहे किंवा शारीरिक आरोग्य महत्वाचं आहे, परंतु शारीरिक आरोग्यासोबत आपल्याला जर पाहिलं तर मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. यस, सोशलायझेशन सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये क्लिअर केल्या जाणार आहेत. सो व्हॉट इज अ गुड हेल्थ? गुड हेल्थ म्हणजे काय किंवा चांगलं आरोग्य म्हणजे काय? तर यासाठी 5 कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पहिली महत्वाची गोष्ट आहे इटिंग ऑन टाइम, म्हणजे आपल्या जेवणाच्या वेळा फिक्स असणं गरजेचं आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिलं तर सकाळचा आपला जो नाश्ता किंवा ब्रेकफास्ट आहे हा सूर्योदयाच्या नंतर 2.5 तासाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. आणि तो नाश्ता आपला हा राजाप्रमाणे असला पाहिजे. म्हणजे त्या नाश्त्यामध्ये किंवा त्या हेल्दी ब्रेकफास्टमध्ये आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे पोषक तत्व अवेलेबल असले पाहिजे आणि कमीत कमी कॅलरी असल्या पाहिजे. सो असा हेल्दी ब्रेकफास्ट जर आपण घेतला तर नक्कीच आपल्याला फायदा होईल. त्यानंतर दुपारचं जे जेवणाचं टायमिंग आहे आपला रेग्युलर, तो जर पाहिलं तर 12 ते 2 या वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रात्रीचं जे जेवण आहे ते आपलं 7-7:30च्या आतमध्ये होणं गरजेचं आहे आणि ते सुद्धा हलकं असलं पाहिजे. म्हणजे अगदी भिकाऱ्यासारखं जरी असलं तरी चालेल, रात्रीचं जेवण हलकं, ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित पचन होईल आणि दुसऱ्या दिवशी आपण छानपैकी आपलं एनर्जी आपण पुन्हा क्रिएट करू शकतो. यस, तर ह्या आपल्या जेवणाच्या वेळा असणं गरजेचं आहे. परंतु सध्या जीवनशैली ही बदलत चाललेली आहे. पहा, आपल्या कुटुंबामध्ये जर पाहिलं तर आपण रात्रीचं जेवण किती वाजता करतो हे चेक करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा खूप कुटुंबामध्ये लेट नाईट 9च्या नंतर वगैरे जेवण बनवलं जातं. खूप उशिरा सगळे घरातले व्यक्ती आल्यानंतर जेवण केलं जातं. आणि लेट नाईट जर आपण जेवण केलं आणि कॅलरीज घेऊन जर आपण झोपलो 1 ते दीड 2 तासाच्या आतमध्ये, नक्कीच आपलं जेवण जे आहे ते व्यवस्थित पचन होत नाही आणि कालांतराने त्यामुळे आपलं वजन वाढण्याची समस्या खूप झपाट्याने वाढू शकते. म्हणून आपल्याला वेळेच्या जेवणाच्या वेळा आपल्याला फिक्स करणं गरजेचं आहे. सेकंड पिलर खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. व्यायाम करणे ही आपल्या शरीरासाठी चांगले आहे, परंतु बऱ्याच वेळा धावपळीच्या जर्नीमध्ये अनेक व्यक्तींच्या तोंडातून कधी कधी असं निघतं की आज आमच्याकडे वेळच नाहीये स्वतःला व्यायामासाठी देण्यासाठी. का? तर खूप धावपळ असते, सकाळच्या वेळेमध्ये खूप कामं असतात, जॉबला जायचं असतं. मग अशा जर्नीमध्ये जर पाहिलं तर आपण व्यायामासाठी वेळ देतोय का स्वतःसाठी हे पण चेक करणं गरजेचं आहे. पण दररोजच्या दररोज जर मिनिमम आपण 20 ते 45 मिनिटं व्यायाम केला तर नक्कीच व्यायामामुळे आपला मूड चांगला राहतो, आपल्या शरीरामध्ये एनर्जी चांगली राहते, कॅलरी खर्च होण्यासाठी मदत होते, विचार आपले पॉझिटिव्ह बनण्यासाठी सुद्धा व्यायामाचा आपल्याला खूप सुंदर असा फायदा होतो. तर हा व्यायाम जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला मी शेवटला शेअर करणार आहे. यस, त्याचबरोबर थर्ड पिलर आहे जो खूप महत्वाचा असणार आहे, रेस्ट अँड रिलॅक्सेशन. पहा, आपलं शरीर जे आहे तर हे शरीर रिपेअर होण्यासाठी किंवा या शरीरामध्ये एनर्जी चांगली राहण्यासाठी आपल्याला झोप पण तितकीच महत्वाची आहे. मग कधीची झोप हवी आपल्याला? दिवसाची नाही, रात्रीची झोप आपल्याला शांत असणं गरजेचं आहे. मिनिमम सर्वसाधारण व्यक्तीला जर पाहिलं तर 5 ते 6 तासाची शांत झोप जर घेतली तर नक्कीच आपलं शरीर हे रिकवर होतं. झोपेचा जो टायमिंग आहे आपला 10:30-11च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. पण आज जीवनशैली बदलत चालली आहे. अतिरिक्त सोशल मीडियाचा वापर असेल किंवा बाकीची काही कामं असतील याच्या जर्नीमध्ये जर पाहिलं तर झोप दिवसेंदिवस जर कमी झाली तर त्याचं रूपांतर आपल्या शरीराला अनहेल्दी बनवण्यामध्ये होत असतं. म्हणून आपल्याला झोप ही व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. झोप जर राईट अमाऊंटमध्ये झाली तर आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स चांगल्या क्वालिटीचे बनतात. त्याचबरोबर जर पाहिलं तर मूड आपला चांगला राहतो आणि दुसऱ्या दिवशी तेवढ्याच फ्रेश एनर्जीने आपण छान असा वर्कआउट सेशन कंप्लीट करतो. म्हणून आपल्याला झोप ही गरजेची आहे. त्यानंतर महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आज प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या कामाचा स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव वाढत जातोय. अनेक कुटुंबामध्ये जर पाहिलं तर अनेकांचे गरजा भागवत असताना असेल किंवा स्वप्न पूर्ण करत असताना खूप धावपळ आपण करतो. खूप जर्नीमध्ये जर पाहिलं तर अनेक मुलांमध्ये जर पाहिलं तर स्टडीचं टेन्शन असेल किंवा अभ्यासाचं टेन्शन असेल. महिला आहेत माझ्यासारख्या खूप साऱ्या, छोट्या छोट्या कारणास्तव आपण स्ट्रेस टेन्शन घेतो, चिंता करतो. मग एखाद्या गोष्टीची चिंता करण्यापेक्षा जर आपण चिंतन केलं, ती गोष्ट चांगली होणार आहे या विचाराने जर आपण केलं तर डेफिनेटली आपला स्ट्रेस हा मॅनेज होईल. आणि जर जास्तीत जास्त स्ट्रेस जर वाढत गेला तर शरीरामध्ये कोर्टिझॉल नावाचा हार्मोन्स रिलीज होतो आणि तो जर कोर्टिझॉल हार्मोन्स गरजेपेक्षा जास्त तुलनेमध्ये जर वाढत गेला तर डेफिनेटली त्याचा आपल्या शरीरावर भयंकर मोठा दुष्परिणाम होण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. आणि अतिरिक्त स्ट्रेस जर वाढत असेल तर काही
शरीरावर त्याचा दुष्परिणाम जाणवतो, की एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर स्ट्रेस टेन्शन जास्त असेल तर त्यावेळेस क्रेविंग पण जास्त होते त्या व्यक्तीला. म्हणजे भूक जास्त प्रमाणामध्ये पण लागते. परत त्याच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर जर स्ट्रेस टेन्शन असेल तर त्या व्यक्तीला भूक पण लागत नाही असं पण होऊ शकतं. म्हणून स्ट्रेस टेन्शन मॅनेज करणं गरजेचं आहे आणि हे मॅनेज करण्यासाठी तुमच्यासाठी खूप सुंदर अशी गुड न्यूज आहे, ती तुम्हाला शेअर केली जाईल. त्यानंतर महत्वाचा पिलर आहे तो म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन. सकस, संतुलित, सात्विक, पौष्टिक आहार ही आज आपल्या शरीराची गरज आहे आणि तो कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल, तो का घेतला पाहिजे याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन डेफिनेटली केलं जाईल. पाहू शकता सकस संतुलित आहार जर आपल्या शरीराला रोजची गरज असेल 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत जर आपण रोज घेतला तर नक्कीच आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. हेल्दी फिटनेस मेंटेन करण्यासाठी बॅलन्स न्यूट्रिशन हा पार्ट खूप गरजेचा आहे. आणि आपण पाहतोय की पूर्वी जर पाहिलं तर जे काही पालेभाज्या होते त्याच्यामध्ये जे पोषकता होती ती आता सध्या दिवसेंदिवस कमी होत चालली. म्हणजे आपण आपल्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये घेतोय ते आपल्याला राईट अमाऊंट मध्ये घेणं गरजेचं आहे. सो आपल्याला हे 5 पिलर जर आपण फॉलो केले तर नक्कीच हेल्दी राहण्यासाठी त्याची मदत होणार आहे. पण आपण पाहतोय की जीवनशैली बदलत चालली आहे. लाईफस्टाईल बदलत चाललेली आहे आणि या बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपलं शरीर जे आहे हे अनहेल्दी शरीर बनत चाललंय. ज्यावेळेस स्ट्रेस वाढतो, टेन्शन वाढतं, खूप व्यक्ती काय करतात, चहा आणि कॉफीचं सेवन करतात त्या स्ट्रेसला मॅनेज करण्यासाठी. अनेक व्यक्ती आहेत जे अल्कोहोलचा वापर करतात, स्मोकिंग करत असतील. त्याचबरोबर आपला भारत देश जो आहे अगदी सणांचा देश आहे. आता जस्ट 2 दिवसापूर्वी होळी सेलिब्रेशन खूप साऱ्या व्यक्तींनी केलं असेल. आता पुन्हा परत आपल्याकडे गुढीपाडवा येत आहे. म्हणजे भारत देशामध्ये खूप सारे सण सेलिब्रेट होतात किंवा आपण वेगवेगळ्या गोष्टी सेलिब्रेट करत असतो आणि हे सेलिब्रेट करत असताना अतिरिक्त प्रमाणामध्ये गोड पदार्थांचा आस्वाद आपण घेतो आणि याच्या मदतीने खूप सारे साखर किंवा गोड पदार्थ आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कॅलरीज जातात आणि कॅलरीज जर स्टोअर होत गेल्या तर तुम्ही पाहू शकता असं शरीर किंवा ओव्हरवेट आपण बनत जातो. येस. त्यानंतर पाहू शकता हे मी सांगते म्हणून नाही तर इथे WHO सर्वेप्रमाणे विश्व स्वास्थ्य संघटना काय सांगतेय की असे काही 5 प्रकारचे आजार आहेत ते वाढण्याचं मेन कारण काय आहे ते पाहू शकता आणि हे खूप झपाट्याने वाढत चाललंय. पाहू शकता डायबिटीस मध्ये जर पाहिलं तर इंडियाचा फर्स्ट नंबर मध्ये रेशो चालू आहे. टाईप 2 डायबिटीस, त्यानंतर हार्ट डिसीज, हृदयविकाराच्या समस्या पूर्वीच्या तुलनेपेक्षा आता खूप झपाट्याने वाढत चाललेल्या आहेत. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर, त्याचबरोबर स्ट्रोक आणि त्याचबरोबर अतिरिक्त प्रमाणामध्ये प्रमाण वाढत चालले ते म्हणजे विविध प्रकारची कॅन्सर्स. पूर्वी जर पाहिलं तर एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची समस्या होती परंतु आज जर पाहिलं तर अनेक व्यक्ती आढळून येतात ज्यांच्यामध्ये विविध प्रकारचे कॅन्सर्स वाढत चाललेले आहे आणि ह्या 5ही आजारांचं मूळ कारण जर काही असेल तर ते आहे आपल्या शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त चरबी किंवा वाढलेलं वजन. येस. तर याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हॅलो, सिंपल तुम्ही साध्या प्ले स्टोअरला पद्धतीने एक जावा. सुंदर असं आहारातून झूम आरोग्य ॲप कसं डाउनलोड चांगलं करा. ठेवता येईल प्ले स्टोअर. याविषयी शेवटला तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. पहा हा, मोठ्या व्यक्तींचं बर ठीक आरोग्य आहे. जसं खालावत चाललेलं आहे किंवा हेल्थ ऐका जशी आता खराब होत लिंक ओपन चाललेली करा. आहे लिंकवर जावा. तसेच आपल्या घरातील जे मुलं आहेत हो ज्यांच्या हो. भविष्यासाठी आपण सर्व गोष्टी करतो लिंक है ओपन ना आणि करा. त्यांच्या तुम्ही करिअरचा लिंक नेहमी आपण ओपन विचार करा. करत असतो परंतु त्या करिअर सोबत त्यांच्या हेल्थचं पण काळजी घेणं हे आपलं काम आहे. पण आज जर पाहतोय लिंकवर मुलांमध्येच क्लिक पण केलं ना, स्ट्रेस की टेन्शन लगेच झूमला ताणतणाव जातो. खूप झपाट्याने वाढतोय. मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये. पूर्वीची मुलं ही मैदानी खेळ टाकली खेळायची परंतु आता. आता मुलं सेल फोन, व्हिडिओ गेम, मोबाईल, टीव्ही हे जे काही गेम आहे त्याच्या मदतीने आज जर पाहिलं तर शारीरिक ऍक्टिव्हिटी हो मुलांची हो हो. दिवसेंदिवस तिथे एक लिंक आहे खूप खाली, कमी ती ओपन प्रमाणात करा. होत त्याच्यावर चालली क्लिक आहे करा एकदा. आणि एखादी ऍडव्हर्टाईज जर पाहिली तर मुलं डेफिनेटली त्या फास्ट क्लिक फूड करा असेल, त्याच्यावर. जंक फूड असेल या आहाराचा आस्वाद घेतात किंवा आता ऑटोमॅटिक तिथं झूमला जाईल. मागणी करतात एक मीटिंग आणि 5 खूप मिनिट अतिरिक्त मागेल आणि एक प्रमाणामध्ये वर नेम कॅलरीज मागेल खाली. खाल्ल्यामुळे असेल किंवा फास्ट फूड, जंक फूडमुळे असेल मुलांचं ओव्हरवेटची समस्या वाढत हा, ई चालली. वर नेम आला का? खूप सारे मुलं आहेत. चीन नंतर जर पाहिलं तर भारत 042 देशाचा पुढचं सेकंड नाव टाका. नंबरमध्ये रेशो चाललाय. कशामध्ये? ई वर नेमच्या जागेवर ओबेसिटीमध्ये, 042 टाका. मुलांच्या पुढचं नाव टाका. ओबेसिटीमध्ये. मग एक तर मुलगा अंडरवेट आहे किंवा एक तर मुलगा पुढचं नाव ओव्हरवेट आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या शारीरिक बौद्धिक वाढीसाठी योग्य नाहीयेत आणि म्हणून मुलं
ओबेस बनत चालेत आणि एकदा जर ओबेसिटी वाढली, लठ्ठपणा वाढला तर चिडचिड मुलं गोष्टी करतात. टाका 1, 2, 3, त्याचबरोबर जर 4. पाहिलं एखादं काम करायचं असेल, स्वतःहून एखादी स्वतःची जरी कामं करायची असेल तर स्थूलपणा जाणवतं, कंटाळा येतो, दुपारची झोप येते, ओके करा. ज्यावेळेस शरीरामध्ये अतिरिक्त वजन वाढतं. तर जॉईन करा. नक्कीच जसं ओव्हरवेट मुलं होत चाललेली आहेत, तसेच अंडरवेट मध्ये जर पाहिलं तर 2.3 करोड जे मुलं आहेत हे माल न्यूट्रिशन मध्ये काय आहेत, म्हणजे म्हणते? अंडरवेट आहेत, कुपोषित आहेत. आणि कुपोषितपणा हा पण करा ना. शरीरामध्ये जर असेल तर क- नक्कीच त्या करा मुलाची करा काहीतरी पाहिजे ती करा तुम्ही डेव्हलपमेंट ते. होत नाही आणि यासाठी गरज आहे त्यांची लाईफस्टाईल बदलणं. यस. करा जॉईन. तर नक्कीच बघा, आपण काय म्हणतो की आपण घरीच बनवलेला आहार खातोय, परंतु हा खात असताना किंवा याच्यामध्ये प्रोसेस जी केली जाते ही जर पाहिले तर झालं का पूर्वीच्या जॉईन? आहाराच्या तुलनेमध्ये, पूर्वीच्या अन्नधान्याच्या तुलनेमध्ये दिवसेंदिवस बदलत चाललेले आहे. पूर्वी जर पाहिलं तर एक 20-25 वर्षापूर्वी जी शेती केली जायची त्याच्यामध्ये जे अन्नधान्य, कडधान्य किंवा अन्नधान्य पिकवलं जायचं त्याच्यामध्ये पोषकता होती. ते उगवण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. आज जर पाहिलं तर पद्धती बदलत चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर ते अन्नधान्य साठवण्यासाठी जी प्रक्रिया होती ती आज बदलत चालली आहे. खूप सारे बोरिंग पावडर वापरले जातात, त्याचबरोबर केमिकल वापरले जातात आणि मग ते अन्नधान्य स्टोअर केलं जातं. त्याचबरोबर पहा, बऱ्याच ठिकाणी अजूनही असेल, पूर्वी पण खूप ठिकाणी जर पाहिलं तर चुलीवर अन्न शिजवलं जायचं. तेही अन्न मंद आचेवर शिजवलं जायचं. त्यातली पोषकता टिकून राहत होती आणि खाल्लेलं अन्न शरीराला प्रॉपर भेटत होतं न्यूट्रिशन आणि त्याच्यामुळे शरीर हे स्वस्थ राहत होतं. परंतु आज जर पाहिलं तर ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. आपण खूप कमी वेळेमध्ये अन्न बनवतो आणि त्याच्यामधून जर पाहिलं तर न्यूट्रिशन व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. इथे पाहू शकता WHO सर्वे प्रमाणे भारत देशाचं नाव एखाद्या आपल्या देशाचं नाव जर एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये पुढे असेल तर नक्कीच प्रत्येकाला प्राऊड फील होणार आहे. आणि प्रत्येकाने एक वाक्य ऐकले, भारत देश जो आहे हा महान आहे. बरोबर की नाही? आपण भारत नागरिक आहोत, तर या रेशोकडे लक्ष देणं पण तितकंच महत्वाचं आहे. की जर पाहिलं तर भारत देशाचं नाव हे डायबेटीस मध्ये नंबर 1 मध्ये आहे. 2000 मध्ये जेव्हा सर्व्हे झाला होता त्यावेळेस जर पाहिलं तर 100 पैकी 31.7% व्यक्ती जे आहेत हे डायबेटीस ग्रस्त होते. पण आज जर आपण निर्णय घेतला नाही, आजचा सेशन अटेंड केल्यानंतर पण आपण जागृत झालो नाही आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या व्यक्तीसाठी, तर डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये 2030 मध्ये सर्वेप्रमाणे जर पाहिलं तर 100 पैकी 79% लोक जे आहेत हे डायबिटीस ग्रस्त असणार आहेत आणि फक्त 20% लोक जे असणार आहेत तर हे हेल्दी फिट स्वस्थ लाईफ जगणार आहेत. सो आज आपण डिसिजन घेणार आहोत की आपल्याला 20% हेल्दी लोकांसोबत राहायचं की 80% अनहेल्दी लोकांसोबत राहायचं किंवा डायबिटीस लोकांसोबत राहायचं. हे कोण ठरवणार? हे आपण आज ठरवणार आहोत. आणि नक्कीच ही स्लाइड पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुम्हाला जर वाटलं असेल की डेफिनेटली मला निर्णय घ्यायचा आहे, तर ते तुम्हाला शेवटी निर्णय कशा पद्धतीने घेतला जाईल किंवा का गरज आहे तुम्हाला शेअर केलं जाईल. येस. तर या स्लाइडवर पाहू शकता, पूर्वीची शेती पिकवत असताना बैलाने पेरणी केली जायची. पण आज जर पाहिलं तर अगदी पेरणीपासून खूप काही केमिकल, रासायनिक खतं वापरली जातात. त्याचबरोबर खूप सारी फळं आहेत जी प्रीमेच्युअर तोडली जातात, म्हणजे त्याला पिकवण्याच्या कालावधीच्या आधीच लवकर तोडलं जातं आणि विविध प्रक्रिया, त्याला विविध केमिकल लावून पिकवलं जातं. जसं आता टरबूज खरबूज आलंय, परंतु त्याला कशा पद्धतीने पिकवलं आपल्याला माहिती नाहीये. विविध त्याला रासायनिक खतं वापरले जातात. म्हणजेच काय, कमी कालावधीमध्ये तोडलेली फळं आपल्यापर्यंत मार्केटमध्ये आहेत आणि तीच फळं आपण आपल्या कुटुंबातील व्यक्ती खातोय. त्याचबरोबर पालेभाज्या जर पाहिल्या तर अशा पद्धतीने पालेभाज्याची स्थिती आहे मार्केटमध्ये. खूप काही पालेभाज्या चकचकीत दिसतात, चमकतात आणि आवडीने आपण घेतो. परंतु ते घेत असताना त्याच्यावर जर कलरिंग केलेलं असेल, केमिकल यूज केलेलं असेल, तर ते आपल्या शरीरामध्ये स्टोअर होतं किंवा आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कालांतराने आज जर पाहिलं तर खूप सारे आजार पण वाढत चाललेले आहेत. येस. तर इथे एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपण लास्टमध्ये पाहूया. येस. तर पाहू शकता आपलं जे मानवी शरीर आहे, तर हे शरीर 100 ट्रिलियन सेल पासून बनलेलं आहे, म्हणजे पेशींपासून बनलेलं आहे. मग या सेलला किंवा या पेशींना दररोज 114 प्रकारचे पोषक तत्वांची गरज आहे. मग आपण जे आहार खातोय घरामध्ये, त्या आहारामध्ये 114 प्रकारचे पोषक तत्व आहेत का? जर याचं उत्तर नाही असेल तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगल्या आहाराची गरज आहे आणि तो आहार काय असणार आहे ते तुम्हाला गुड न्यूज शेवटी शेअर केली जाणार आहे. येस.
तर पहा, आपल्या पेशींपासून शरीर बनतं आणि मग हळूहळू त्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला न्यूट्रिशन हा पार्ट खूप गरजेचा आहे. आणि तर न्यूट्रिशन तर आपल्याला घ्यायचंय किंवा सकस आहार तर आपल्याला घ्यायचा आहे. परंतु त्याच्यामध्ये कोणते कोणते पोषक तत्व आपल्याला गरजेचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर दररोजची गरज आहे आपली प्रोटीनची. प्रथिने हे आपल्याला दररोज गरजेचे आहेत आपल्या वजनाप्रमाणे. एखाद्या व्यक्तीचं वजन जर 60 किलो असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन त्यांना आहाराच्या मदतीने घेणं दररोजची गरज आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारचे विटॅमिन मिनरल जसं झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे जे काय आहे हे पोषक तत्व आपल्या शरीराला गरजेचे आहेत. त्याचबरोबर गुड कार्ब्स सुद्धा आपल्याला दररोज गरजेचे आहेत. इसेन्शियल फॅट म्हणजे गुड फॅटची पण आपल्या शरीराची गरज आहे. आणि आज आपण पाहतोय भारतीय लोकांच्या आहारामध्ये फायबरची दिवसेंदिवस कमतरता आपल्याला जाणवते. आणि लो फायबर डाएट जर आपण आहारामध्ये घेत असाल तर नक्कीच डायजेशन रिलेटेड चॅलेंजेस खूप झपाट्याने वाढत चाललेत. म्हणून आपल्याला दररोज 35 ते 40 ग्रॅम फायबर आपल्या आहाराच्या मदतीने घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हर्ब्स आणि आपल्या शरीराच्या गरजेप्रमाणे आपल्याला पाणी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी जर आपण दररोज दिलं तर नक्कीच आपलं शरीर हे हेल्दी राहण्यासाठी मदत होणार आहे आणि आपलं शरीराचं डिहायड्रेशन होणार नाही. हायड्रेशन मेंटेन होण्यासाठी आपल्याला पाणी हे गरजेचं आहे. यस, तर इथे पाहू शकता आपल्याला हेल्दी राहण्यासाठी 40% गुड कार्ब्स, 30% आपल्याला गुड ओमेगा 3 फॅटची गरज आहे. त्याचबरोबर 30% आपल्याला प्रोटीनची गरज आहे. आणि त्यासोबत आपल्याला बाकी रेस्ट असेल, एक्सरसाइज असेल, या सर्व गोष्टी पण तितक्याच महत्वाच्या आहेत. या स्लाइडवर पाहू शकता पूर्वी वयाच्या 60 नंतर एखादा व्यक्ती हा डायबेटीसनी आढळून येत होता. पण आज जर पाहिलं तर घरामध्ये 1 नव्हे, 2 नव्हे, 3 4 व्यक्ती डायबेटीसनी ग्रस्त आहेत. त्यामध्ये वयाची कुठलीही मर्यादा राहिलेली नाहीये. लहान 10-15 वर्षाच्या मुलामध्ये सुद्धा डायबेटीसची समस्या वाढत चालली आहे. का तर बदललेली जीवनशैली, बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये पोषक तत्वांची कमी. आणि बघा, आजारी पडल्यानंतर आपण कोणाकडे जातो? आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो, बरोबर. पण आज जर पाहिलं तर डॉक्टरांची सुद्धा जीवनशैली बदललेली आहे आणि त्यांचं सुद्धा 40% डॉक्टर्स जे आहे त्यांचं वजन वाढत चाललेलं आहे. का तर बदलत्या जीवनशैलीमुळे. आणि त्याच नंतर इथे पाहू शकता बघा, माझ्या उजव्या हाताला जे दाखवलेलं आहे ह्या बाजूचं जे शरीर आहे हे अनहेल्दी शरीर आहे. पहा, त्याच्यामध्ये जे पिवळ्या कलरमध्ये तुम्ही चरबीयुक्त पाहताय हे चरबी आहे आणि याच्यामुळे शरीर आपलं ओबडधोबड दिसतं किंवा एकदम अनहेल्दी दिसत असतं. आणि माझ्या लेफ्ट साईडला जे शरीर दाखवले हे आयडियल बॉडी आहे, म्हणजे मसलयुक्त बॉडी आहे. तर नक्कीच या कॉलवर तुम्हाला सर्वांना, तुम्ही सुद्धा लाईक करत असाल की तुमचं शरीर जर आयडियल फिटनेस मध्ये राहिलं, आयडियल वेटवर असेल तर डेफिनेटली तुम्हाला आवडेल, बरोबर. आणि जर आपण आयडियल वेटवर असाल तर नक्कीच आपला फिटनेस चांगला असेल तर आपला कॉन्फिडन्स चांगला असतो, आपण आवडते ड्रेसेस यूज करू शकतो. यस, त्याचबरोबर जर पाहिलं तर इथे पाहू शकता आपल्या शरीरामध्ये चरबीयुक्त वजन जर जास्त असेल, जे आपल्या शरीरातल्या रक्तवाहिनी असतात त्याच्यामध्ये हळूहळू बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत जातं आणि हळूहळू ब्लॉकेजेस होण्याची समस्या खूप झपाट्याने वाढत चालली. येस, जेव्हा 30 ते 40% ब्लॉकेजेस असतात त्यावेळेस शरीराला फक्त दम लागणं, धाप लागणं, छोट्या मोठ्या समस्या जाणवतात. परंतु त्याच्यापेक्षा जर जास्त ब्लॉकेजेसचं प्रमाण वाढत गेलं तर नक्कीच हळूहळू कालांतराने त्याचं रूपांतर जर पाहिलं तर हृदयविकाराच्या आजारामध्ये होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. यस, आणि त्याचं कनेक्शन जर आपल्या हृदयासोबत असेल तर हार्ट अटॅक येण्याची समस्या आहे. आणि जर त्याचं कनेक्शन आपल्या ब्रेन सोबत असेल तर ब्रेन ट्यूमर किंवा पॅरालिसिस, त्याला आपण अर्धंगवायू म्हणतो, याची सुद्धा समस्या दिवसेंदिवस खूप झपाट्याने वाढत चालली आहे. म्हणून आपल्या वाढलेलं वजन कमी करणं आपल्याला गरजेचं आहे. हे मी सांगते म्हणून नाही, तर या स्लाइडवर तुम्ही पाहू शकता 70% डॉक्टर्स ज्यावेळेस व्यक्ती व्हिजिट करतात आजारी पडल्यानंतर तर डॉक्टर आपल्याला विचारतात की डाएट रिलेटेड का तुम्ही काय खाण्यात आलंय का, तुमच्या आहारामध्ये काही बदल झालाय का. म्हणजेच आपल्या आहारामुळेच सर्व गोष्टी जाणवतात किंवा आपल्या आहारामुळे आपण आजारी पडतो हे लक्षात येतं. आणि तेच डॉक्टर्स आपल्याला सजेस्ट करतात की जर तुम्ही बेटर लाईफस्टाईल जर तुमची ऍक्टिव्ह ठेवली, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल सोबत जर तुम्ही गुड न्यूट्रिशन यूज केलं तर डेफिनेटली खूप 50% व्यक्ती आहे जे हेल्दी फिट स्वस्थ लाईफ जगणार आहेत. हा,
बऱ्याचशा महिला आहेत माझ्यासारख्या, घरामध्ये आपण आवडीने जेवण बनवतो, बरोबर? आपल्याला बऱ्याचशा महिलांना जेवण बनवायलाही आवडतं आणि खाऊ घालायला सुद्धा आवडतं. पण घरात जरी बनवलेलं जेवण असेल ना, तर त्या जेवणामध्ये जर पाहिलं तर आपण एक्सेस मध्ये साल्ट, शुगर, फॅट, कॅलरीज आणि कार्ब्स घेतो. पण आपल्या शरीराची गरज काय आहे? आपल्या शरीराला जर फिटनेस मध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला गरज आहे ती म्हणजे सर्व प्रकारची जीवनसत्वांची, प्रोटीन, फायबर, वॉटर या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु आपण याच्या तुलनेमध्ये काय केलंय, कमी घेत चाललेलो आहोत किंवा आपल्या आहारामध्ये याची कमी आहे आणि म्हणून आपलं शरीर हे अनहेल्दी शरीर बनले. सो सांगितल्याप्रमाणे ब्रेकफास्ट हा इम्पॉर्टंट आहे, आपल्या शरीराची गरज आहे. परंतु आपण करतोय का? बरेच व्यक्ती असतात कधी कधी ब्रेकफास्ट करतात, वेळेअभावी करत पण नाही. आणि काही व्यक्ती करतात, तर तो कसा ब्रेकफास्ट करतात ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तर व्हाय ब्रेकफास्ट का गरजेचे आहे, आपल्या शरीराची गरज आहे का, ते नक्कीच पहा. आपण रात्री जेवणानंतर सकाळी उठण्यापर्यंत जो काही मधला कालावधी आहे, तर या कालावधीमध्ये आपल्या शरीराला उपवास होत असतो आणि त्या उपवासाला ब्रेक करणं म्हणजे काय, ब्रेकफास्ट. मग आपल्याला ब्रेकफास्ट करत असताना आपला ब्रेकफास्ट हा हेल्दी असला पाहिजे, अनहेल्दी नाही. तर हा ब्रेकफास्ट किंवा ही स्लाइड पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं खूप टेस्टी आहे, बरोबर? टेस्टी आणि चविष्ट नाश्ता किंवा ब्रेकफास्ट जर आपण घेतला तर याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी आहे आणि कॅलरी आणि कार्ब्स आपण जास्त घेतो. आणि कॅलरीज जर जास्त घेतल्या तर वजन आपलं कमी होण्याऐवजी वजन आपलं जास्त झपाट्याने वाढू शकतं. मग आपल्याला असा ब्रेकफास्ट चॉईस करायचा आहे जो कमी वेळेमध्ये बनला पाहिजे, परंतु शरीराला जास्त प्रमाणामध्ये बेनिफिट्स त्याच्यामुळे भेटले पाहिजे. कमीत कमी कॅलरी असल्या पाहिजे, 114 प्रकारचे पोषक तत्व असले पाहिजे, ज्यामुळे माझं शरीर वेट मेंटेन करण्यासाठी मला मदत होणार आहे आणि हेल्दी राहण्यासाठी सुद्धा मला मदत होणार आहे. सो असा ब्रेकफास्ट आता आपण पाहणार आहोत. येस. आणि त्या ब्रेकफास्टचे फायदे काय? जर आपण बॅलन्स प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट किंवा नाश्ता जर दररोज घेतला तर त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे? ब्लड शुगर लेवल आपली नॉर्मल राहण्यासाठी मदत होणार आहे. येस. आज तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन किंवा माहिती घेतलेली आहे, या माहितीच्या आधाराने तुम्ही चॉईस करणार आहात. तुम्ही चॉईस करणार आहात की हे शरीर खूप सुंदर आहे, छान आहे, देवाने दिलेली एक बहुमूल्य देणगी आहे आपल्याला. फ्रीमध्ये जरी दिलेलं असेल तर त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. आज आपल्याला स्वतःला चॉईस करायचं की हे शरीर औषध मुक्त जीवन जगायचं की औषध गोळ्या खाऊन जीवन जगायचं. हे कोण ठरवणार? हे आपण स्वतः ठरवणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत का असेल की मला हेल्दी फिट स्वस्थ राहायचंय, तर तुम्हाला सकस संतुलित आहार, योग्य आरोग्यदायी जीवनशैलीच्या मदतीने तुम्ही तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि छान बनवू शकता. आणि इथे पाहू शकता, मंदिरामध्ये गेल्यावर प्रत्येकाला छान वाटतं की नाही? सर्वांनाच आवडतं का? तिथे गेल्यानंतर आपलं मन हे प्रसन्न होतं, स्वच्छता खूप सुंदर असते, है ना? तसंच जर पाहिलं तर आपलं शरीर जर आतून सुंदर असेल, छान असेल, तर नक्कीच आपल्या शरीरामध्येच आपण राहतो. पण त्या शरीराची काळजी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. पण त्या शरीरामध्ये आज जर पाहिलं, वडापाव, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, है ना, हेवी कॅलरीज आपण टाकतो किंवा फास्ट फूड, जंक फूड वापरून आपण त्या शरीराची परिस्थिती जर पाहिली तर एका डस्टबिन सारखी झालेली आहे. मग याला आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि इथे आपण आता पाहणार आहोत एक व्हिडिओ. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर तो व्हिडिओ आपण पाहतोय की खरंच आजच्या आहारामध्ये न्यूट्रिशनची कमतरता आहे हे मी सांगितलंय, परंतु एक व्हिडिओच्या मदतीने आपण ते जाणून घेणार आहोत. आणि आता त्यानंतर आपण ऐकणार आहोत असे सुंदर सुंदर एक्सपिरियन्स. यस दीपक सर, व्हिडिओ प्ले करता का? त्या ओके, चलो, कोई बात नाही, नेक्स्ट टाइम देखेंगे. हा, तर बघा, आता सर्वांनी आपण खूप सुंदर इन्फॉर्मेशन घेतली आहे, माहिती घेतलेली आहे. आणि याच माहितीच्या आधाराने काही असे पार्टिसिपेंट्स इथे आहेत, काही कम्युनिटी मेंबर्स इथे आहेत, ज्यांनी काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी असा सेशन अटेंड केला आणि खूप सुंदर पद्धतीने सकस संतुलित आहार आणि चांगल्या जीवनशैलीच्या मदतीने सुंदर सुंदर अनुभव घेतलेले आहेत किंवा रिझल्ट घेतलेले आहेत.
तर अशी रिझल्ट ऐकण्याची आता वेळ झालेली आहे. यस, तुम्ही सर्वजण एक्साइटेड आहात त्यांना ऐकण्यासाठी. तर जेही व्यक्ती एक्साइटेड आहेत आपला स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी, त्यांनी आपल्या लॅपटॉपवर किंवा आपल्या डिव्हाइसवर असा फास्टमध्ये रेझन करायचा आहे. त्यांचे अनुभव आपण ऐकणार आहोत वन बाय वन. येस, तर फर्स्ट आपण ऐकणार आहोत इथे मल्हारी भंडारी सरांना. येस, गुड इव्हनिंग सर, बोला. येस, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी पुणे हडपसर मल्हारी भंडारी बोलत आहे. तर मला या कमिटीला जोडण्याचं कारण वाढलं वजन. माझं तब्बल 102 किलो वजन वाढलं होतं. मी वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी, वॉकिंग आणि सकाळची जिम पण लावली, पण माझं 1 ते 1.5 वर्ष मी ट्राय केला, पण माझं वजन काय कमी नाही झालं. मला असेच माझ्या कोर्सने एक हेल्दी हॅपी टू हेल्थ म्हणून लिंक पाठवली. मी लोकांचे अनुभव ऐकले, लोकांचा एक्सपिरियन्स ऐकला, तर मला कॉन्फिडन्स आल्यानंतर मी चालू केलं. मी सकाळचा हेल्दी ब्रेकफास्ट आणि सकाळचा चहा बदलला आणि डेली सकाळचा ऑनलाईन एक तास व्यायाम केल्यामुळं माझं तब्बल 18 किलो फॅट लॉस झाला सुरुवातीच्या 3 महिन्यात. त्यानंतर मला हेल्थ इश्यू होते, मला पित्त होतं आणि माझं कोलेस्ट्रॉल भरपूर वाढलं होतं. त्याच्यामुळे मला कधीही डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला अटॅक येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही वजन लवकर कमी करा. परंतु मी भरपूर प्रयत्न करून माझं वजन कमी नाही झालं. मी हेल्दी आपल्या कमिटीला जोडल्यानंतर सुरुवातीच्या 90 दिवसात मी 18 किलो फॅट लॉस केला आणि आता मी आयडियल वेटवर हेल्दी हॅपी लाईफ जगत आहे. थँक्यू सो मच मॅडम. येस, तर मल्हारी सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. अप्रतिम, खूप सुंदर त्यांनी अनुभव शेअर केलाय आणि 18 किलो त्यांनी त्यांच्या शरीरातून आहाराच्या मदतीने वजन कमी केलेलं आहे. सो नेक्स्ट ऐकणार आहोत आपण नजवे मॅडमला. येस, गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग मॅडम, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. मी नजमा सय्यद पनवेलवरून आहे. कम्युनिटीला जॉईन करण्याचं रिझन, मी 4 वर्ष झालेले आहे या कम्युनिटीला जॉईन आहे. कम्युनिटीच्या म्हणजे जॉईन होण्याचं रिझन म्हणजे माझं वाढलेलं वजन होतं. वजन कमी करण्याचा मी खूप असा प्रयत्न केलेला होता, परंतु तिथं मला डायबिटीज बोनस भेटला आणि त्यानंतर मी ह्याच विचारामध्ये होते की मला असं काय भेटल. थँक्यू म्हणेल माझ्या कोचला, कारण कोचनी मला ही संधी दिली आणि असंच हॅपी टू हेल्थ सेशन मी इथं ऐकलं होतं आणि तिथं 2 किलो 5 किलो वजन कमी होतंय. आणि डायबिटीज तर मला झालेलं होतं, पण इथं मी अनुभव ऐकले होते की इथं मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन दिलं जातं आणि सुंदर असं मी अनुभव ऐकलं आणि मी लगेच डिसिजन घेतलं की मला हे जे आहे ऑनलाईन झूम कॉलच्या मार्फत मला व्यायामाला सुरुवात करायची कोचच्या मदतीने. आणि कोचनी माझा सकाळचा नाश्ता बदलला, कारण 350 प्लस ज्यावेळेस शुगर होती तर 10 दिवसामध्ये मला फ्रेश वाटायला लागलं, हलकं वाटायला लागलं आणि मी त्यानंतर 8 किलो वजन कमी केलं. वजनासोबत माझे जे छोटे छोटे चॅलेंजेस होते ते पण कमी झाले. सर्वात मोठा तर डायबिटीजच होता, कारण ज्यावेळेस डायबिटीज होतो त्यावेळेस मी खूप काही लोकांना ऐकलेलं होतं आणि त्याचसोबत मला झाले, माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला नकोय, माझ्या मुलांना नकोय, तर आम्ही सगळे जे फॅमिली आहे सकाळचा व्यायाम आणि हेल्दी ब्रेकफास्ट घेत आहोत. थँक्यू सो मच मॅम, मला माझा अनुभव शेअर करण्याची संधी दिली. थँक्यू. येस, तर नजमा मॅडमसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. खूप सुंदर, आज मेडिसिन फ्री लाईफ ते जीवन जगत आहेत. नेक्स्ट ऐकणार आहोत सुरेखा शिरफुले मॅडम. येस, गुड इव्हनिंग मॅडम, बोला. गुड इव्हनिंग मॅडम, माझं नाव सुरेखा शिरफुले, माझे कोच आहेत अरुणा मॅडम शिरफुले आणि मला हेल्दी हॅपी कम्युनिटीला जॉईन व्हायचं कारण होतं मॅडम, माझं वजन मी आयडियल वेटलाच होते, पण माझी स्किन खूप वांगानं काळी झाली होती आणि माझ्या कोचनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही आपल्या हेल्दी हॅपी कम्युनिटीला जॉईन होता का. मी त्यांना विचारलं की मॅडम काय असते काय नाही. मग त्यांनी सांगितलं की मॅडम आमच्याकडे अशी अशी एक मशीन असते, तुम्ही यांच्या रिपोर्ट काढून बघा, मग तुम्हाला मी त्यांची माहिती खूप छान सांगते. मग त्यांनी मला सांगितलं मॅडम, माझा रिपोर्ट काढला, मग माझ्या याच्यामध्ये खूप फॅट वाढलेले होते, माझा आर्यम कमी होता आणि मग त्यांनी सांगितलं की मॅडम अशी एक हॅपी टू हेल्थ लिंक असते, तुम्ही याला जॉईन करून बघता का. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जॉईन केली मॅडम. मी खूप छान 1 तास मन लावून ऐकलं, मला खूप आवडलं आणि माझ्या आरोग्याविषयी मला खूप छान त्या दिवशी मला माहिती झाली. मग मी त्या दिवशी निर्णय घेतला की मी पण माझ्या शरीराची काळजी घे. मी छान दिसते पण आतून माझं शरीर कसं आहे ते मला माहितीच नव्हतं मॅडम, माझ्या कोचने सांगितलं तसं. मग मी खूप छान लिंकला जॉईन केले आणि वर्कआउट करायला सुरुवात केली. माझ्या फॅट पण कमी झाले. मग नंतर माझा वांगाचा पण थोडं काळंकी कमी झाली होती, पण वांग जात नव्हता. मग माझ्या कोचने सांगितलं की मॅडम तुम्ही सकस संतुलित आहार घेता पण एक्स्ट्रा न्यूट्रिशन घेता का. मी म्हणलं येस मॅडम. हा माझा रिझल्ट आहे मॅडम.
आणि मग मला कोचने सांगितलं की मॅडम तुम्ही स्किन बुस्टर घेता का? मी त्यांना येस म्हणलं मॅडम मी स्किन बुस्टर यूज करते. मग नंतर त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही त्रिफला आणि आलो प्लस घेता का? मग मी पण हो म्हणले मॅडम. मी 3 महिने झालं रेग्युलर घेतले, नंतर अजून पण चालू आहे. आणि मी आता पण स्किन बुस्टर यूज करतो मॅडम डेली. माझा एवढा छान रिझल्ट आलेला आहे मॅडम. आणि मी आज दुपारी माझं जेवण भरपूर झाले असल्यामुळे मी आता दुपारचं संध्याकाळचं जेवण नाही करायचं ठरवलं. आणि मी माझ्या शेक घ्यायला हे केला. आणि जेवणामध्ये पण खूप छान चेंज केलंय मॅडम. खूप छान रिझल्ट आलेला आहे. थँक्यू म्हणाल मी माझ्या कोचला आणि सकस संतुलित आहाराला. येस, थँक्यू सो मच. तर मॅडमनी जेवणामध्ये काय चेंज केलंय? जगातलं नंबर 1चा सकस संतुलित आहाराचं जेवण ते रात्री घेतात. येस. आणि तुम्ही त्यांच्या फोटोमध्ये पाहिलं की त्यांची स्किन खूप सुंदर झालेली आहे. बऱ्याचशा महिला असतात न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे वांगाचे डाग येतात चेहऱ्यावर, आणि मॅडमला सुद्धा सेम समस्या होती, परंतु त्यांनी आज खूप सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. सो नेक्स्ट ऐकणार आहोत आपण. इथे आहेत नागनाथ सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग मॅडम. मी नागनाथ भानुदास बसवदे किनवटून आहे. आणि खरंच माझं खूप वजन वाढलं होतं आणि हे वाढलेल्या वजनामुळे मला हेल्थ इश्यू खूप होते. आणि ते वजन कमी करण्यासाठी खूप काही प्रयत्न करत होतो. लिंबू पाणी, जिरा पाणी, मध पाणी असं वेगवेगळे प्रयोग केले, पण वजन काही कमी होत नव्हतं. त्यासाठी अजून विशेष म्हणजे मी बरेच जण लोक ट्राय करतात फिरण्याचा, करत होतो खूप. आमच्या बाजूला एक माळ आहे, त्या माळावर खूप जात होतो. किंवा आमचे घरचे पूर्ण परिवार परेशान होते, यांचं वजन कमी झालं पाहिजे. खूप वजन वाढत होतं. महत्वाचं म्हणजे मला डाएट काय माहित नव्हता, काय खावं. आल्यानंतर भूक लागत होती आणि खूप खात होतो आणि अजून वजन उलट वाढत होतं. वजन काही कमी होतच नव्हतं. त्यामुळं खरंच या कम्युनिटीमध्ये एक ग्रेट कोच मिळाले आणि त्या कोचनं सांगितलं की बाबा असं असं ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक सेक्शन राहते आणि त्या सेक्शन मध्ये जॉईन करा, तुम्हाला आरोग्य कसं पाहिजे यावर खूप छान मार्गदर्शन मिळते. आणि ते मार्गदर्शन मिळाल्यानंतर तुम्हाला एक खूप छान कम्युनिटी मिळते. आणि त्या कम्युनिटीच्या मार्गदर्शनामध्ये मी जवळपास आज 3-3.5 वर्ष झाले या कम्युनिटीशी जॉईन आहे. माझं वजन 85 किलो होतं. वजन वाढल्यामुळं मला अटॅकच्या समस्या खूप आल्या होत्या. डॉक्टर म्हणे तुम्हाला एनी टाइम कोणत्याही टाइमला तुमचा हार्टचं फेल होऊ शकते आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला ऑपरेशन करावंच लागेल. मग हे ऑपरेशन टाळलं पाहिजे, त्याच्यासाठी काही पर्याय सांगावं डॉक्टर. तर त्यानं सांगितलं की सर तुम्हाला वजन कमी करून पहा, तुम्हाला हा पर्याय. मग माझं वजन त्या सर आताच मॅडमने सांगल्याप्रमाणे मशीनवर चेक केलं तर 85 किलो वजन. खूप फॅट वाढला होता, दम धाप लागत होती. आणि त्यामधून मग मी ठरवलं की आजपासून ह्या गोष्टी करायच्या. डाएट पूर्ण चेंज केला आणि कधीपासून मी पूर्ण वर्कआउट व्यायाम करायला लागलो. त्यामधून माझं जवळपास आज पहिल्याच महिन्यामध्ये 7 किलो वजन कमी झालं. आणि नेक्स्ट जवळपास 3.5 महिन्यामध्ये 17 किलोचा फॅट लॉस केला. असं वाटलं होतं की शरीरावर काहीच हास्य नव्हता, आनंद नव्हता आणि खूप वजन वाढलं होतं. वाटलं होतं की खरंच हे ड्रेस फक्त घालून काय कामाचा, पण शरीरावर निराशाजनक हे होतं. त्यामुळे अटॅक मध्ये मी परेशान होतो आणि 13 टॅबलेट चालू होत्या. आणि आज मी हेल्दी हॅपी आहे. 17-18 किलोचा वजन कमी केलं, फॅट लॉस केला आणि आज आनंदी आणि हॅपी आहे. पूर्ण टॅबलेट बंद झाले माझे. खरंच या कम्युनिटीला ग्रेट म्हणाल. आणि ह्या कम्युनिटीमध्ये एवढं न्यूट्रिशन, आपलं वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन आहे. हे न्यूट्रिशन घेऊन मी आज हेल्दी हॅपी आणि आनंदी आहे. हे सर्व मिळालं ह्या कम्युनिटीकडून. याच्यामुळे थँक्यू मॅडम, मला अनुभव शेअर करण्यासाठी. येस, नागनाथ सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. बघा, डिसिजन घेतल्याचा फायदा, हेल्दी फिटनेस मेंटेन झालाय, वाढलेलं वजन कमी झालंय आणि मेडिसिन फ्री लाईफ जीवन जगतायत. नक्की ज्यांनाही असं वाटतंय मला मेडिसिन फ्री लाईफ जीवन जगायचंय, सो आजच्या सेशन नंतर तुमच्या कोचला तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. तुमचे कोच तुम्हाला पुढचं मार्गदर्शन खूप सुंदर आणि छान करणार आहेत. येस, भाग्यश्री मॅडम बोला. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. माझं नाव आहे भाग्यश्री ठाकरे. माझे कोच आहेत प्रदीप ठाकरे सर. मॅडम, या कम्युनिटीला जॉईन व्हायचं कारण होतं माझं वाढलेलं वजन. मॅडम, माझं वजन खूप वाढलं होतं. मॅडम, मी शेतकरी बॅकग्राऊंड मध्ये आहे. दररोज शेतामध्ये जात गेली पण कुठलंच असं माझं वजन कमी झालं नाही. खूप काय असे प्रयत्न करून बघितले होते मॅडम. लिंबू पाणी, मध पाणी असं फिराय पण जात गेले, पण कुठलंच नॉलेज नव्हतं. खाण्यापिण्याचं, पाणी किती प्यायचं, नाश्त्यामध्ये काय घ्यायचं, असं काहीच माहिती नव्हती मॅडम. ज्यावेळेस कम्युनिटीला जॉईन झाली त्यावेळेस एवढी छान मार्गदर्शन भेटलं मला माझ्या देराकडून. माझे देरच माझे कोच आहेत.
एवढं छान त्यांनी मार्गदर्शन दिलं मॅडम मला की काय खायचं, काय प्यायचं आणि किती पाणी प्यावं लागते आपल्याला आणि नाश्त्यामध्ये बदल करावा लागते, असं खूप छान त्यांनी माहिती सांगितली. 1-3 महिन्यामध्ये मी 10 किलो वजन कमी केलं आणि या कम्युनिटीला जॉईन होऊन मॅडम मला 2 वर्ष होत आहे. 2 वर्षामध्ये आता मी 19 किलो वजन कमी केलेलं आहे मॅडम. माझं खूप खुश आणि खूप आनंदी आहे. ऑल फॅमिली माझं न्यूट्रिशन यूज करते मॅडम. माझ्या मुलीचा पण एवढा छान रिझल्ट आहे आणि मुलांचा पण छान रिझल्ट आहे. मुलाला थोडा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता मॅडम, सारखा दवाखाना व्हिजिट करावा लागत गेला, पण त्याचा 8 दिवसामध्ये एवढा छान रिझल्ट आहे. मी त्याला कंटिन्यू ऑपरेशन आणि आपलं शेक दिलं मॅडम. खूप खुश आणि खूप आनंदी आहे मॅडम आम्ही या कम्युनिटीला जॉईन होऊन. आमचा नाश्ता बदला, त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहे. येस, अभिनंदन. भाग्यश्री मॅडमसाठी जोरदार क्लॅपिंग करूया. बघा, स्वतःला जे काही मार्गदर्शन भेटलंय, स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता आज त्यांनी पूर्ण कुटुंबामध्ये सक्क संतुलित आहाराच्या मदतीने बदल केलेला आहे. नेक्स्ट ऐकणार आहोत, इथे आहेत वैशाली तांदळे मॅडम. येस मॅडम, गुड इव्हनिंग, बोला मॅडम. येस, गुड इव्हिनिंग मॅडम. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वात प्रथम तर थँक्यू म्हणून मी कविता मॅडमला, कारण खूप सुंदर अशी इन्फॉर्मेशन कविता मॅडमने आज दिलेली आहे. थँक्यू सो मच मॅम. माय सेल्फ वैशाली तांदळे, या हेल्दी आणि हॅपी कम्युनिटीला गेल्या 5 वर्षापासून जॉईन आहे. 5 वर्षापूर्वी अशीच मला एक हॅपी टू हेल्थची लिंक आली होती, तर माझ्या कोचनी पाठवली, मी ती जॉईन केली आणि मला खूप सगळं याच्यामधलं नॉलेज भेटलं, एक अनुभव ऐकायला भेटले, त्याच्या माध्यमातून मी जॉईन झाले. सुरुवातीला जॉईन झाल्यानंतर मी माझ्यामध्ये खूप सुंदर असा बदल केला, कारण ग्रेट कोचची इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितलेल्या 5 पिलर्स प्रॉपर फॉलो केल्या. वेट होतं 37 kg. 37 kg वेट असताना खूप सारे हेल्थ चॅलेंजेस होते. HB होता 5.5. त्याच्यानंतर जे हेल्थ चॅलेंजेस होते ते खूप सिरियस होते, म्हणजे खूप क्रिटिकल होत्या. त्याच्यानंतर मी 3 वर्ष डॉक्टरांची व्हिजिट करत होते. 3 वर्ष डॉक्टरांना HB 5.5. त्याच्यानंतर 8 दिवसाला मला सलाईन घ्यावं लागायचं. त्याच्यानंतर डेली मला मेडिसिन खावं लागायचं, कारण काही केल्याने माझं वेट गेन होत नव्हतं, वजन वाढत नव्हतं. डॉक्टरनी ओपन बायपास करायला सांगितलं होतं, कारण ऑलला होल होतं. हा माझा पर्सनल रिझल्ट आहे, व्यक्तिनिशी बदलू शकतो. त्याच्यानंतर मी माझ्या कोचचं मार्गदर्शन घेतलं, सकळ संतुलित आहाराला सुरुवात केली. सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये तब्बल मी माझं सुरुवातीच्या 4 महिन्यामध्ये तब्बल मी माझं 13 kg वेट गेन केलं. आणि ज्यावेळेस माझं वेट गेन झालं, वजन वाढलं, त्यावेळेस माझे मसल्स मध्ये गेन झालं आणि खूप सुंदर. त्याच्यानंतर माझा HB होता 5.5, तो झाला माझा 11.8. त्याच्यानंतर माझा 8 दिवसाला सलाईन होतं, ते पूर्ण आपलं फ्यूल घेतलं, म्हणजे आपलं सकाळ संतुलित आहार सुरुवात केल्यानंतर मी माझा 8-15 दिवसातच मला त्याची गरज नाही पडली. त्याच्यानंतर डेली मी 9 ते 10 टॅबलेट म्हणजे खात होते, त्या माझ्या पूर्णपणे बंद झाल्या. तर थँक्यू म्हणून मी ह्या कम्युनिटीला, कारण एक आयुष्य बदलणारी संधी माझ्या सोबत दिली आणि नक्कीच मी 5 वर्षापासून खूप हेल्दी हॅपी लाईफ जगते, कारण आतापर्यंत मी 5 वर्षात एकदाही डॉक्टरची व्हिजिट केली नाहीये. उलट डॉक्टर आपल्याकडं आपला सकाळ संतुलित आहार यूज करतायत. ज्या डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेतो ते राऊरी या ठिकाणी, ते डॉक्टर आज आपला सकाळ संतुलित आहार यूज करतायत आणि खूप सुंदर. वय वर्ष आहे माझं 37, पण फिलिंग फक्त 25 वर्षाची आहे. थँक्यू माय कोच, थँक्यू माय हेल्दी हॅपी कम्युनिटी आणि थँक्यू मला माझा एक्सपिरियन्स शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल थँक्यू सो मच मॅम. येस, जोरदार क्लॅपिंग. अमेझिंग. पाहू शकता, वेट गेन रिझल्ट आहे मॅडमचा आणि खूप सुंदर मसलयुक्त वेट त्यांनी वाढवलेलं आहे. नेक्स्ट इथे आहेत सर. ओके, हा सर बोला. गुड इव्हनिंग.